स्मशानभूमीचं चांगलं झालं नाही. बरं. त्याच्यात तिथीच टाकून वर फारशी बसवली. बोगस काम झालं. सर्व रोड स्मशानभूमीचं गट्टू फिटू काही व्यवस्थित बसवण्यात आलेले नाहीत आणि खाली सर्व मुरुम टाकून त्याच्यावर दबाई नाही, पाणी नाही, काही नाही, तसेच आथरून दिले. ततर काम झाल्यामुळं सर्व गरम वाजतील. हे सर्व नाराज लोक आहेत. तरी याची तुम्ही चौकशी करून पूर्ण आम्हाला पाठपुरावा दाखवणे. खेरखेडा येथील जनसुविधा योजना सन 2022 ते 23 मध्ये स्मशानभूमी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक. ग्रामस्थांनी केली तक्रार. ठेकेदारावर व ते काम करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा व संपूर्ण काम पुन्हा चांगल्या प्रकारे करून द्या. शासन जनसामान्यासाठी अनेक योजना राबविते, परंतु खरेच त्या योजना चांगल्या रीतीने राबवल्या जातात का, याकडे मात्र कोणाचंच लक्ष राहत नाही. त्यामुळे काही लालची व भ्रष्टाचारी लोकांचे मनोबल वाढून ते गाव विकासाच्या नावाखाली स्वतःचे विकास करतात. अशा लालची लोकांना वेळेवर जर पकडले नाही तर ते समाजासाठी, समाज विकासासाठी घातक ठरणार. तेव्हा अशा बोगस काम दाखवून लोकांची व शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ती चौकशी करून धडक कारवाई करून ठेकेदाराने व त्यांच्या सहकार्याने शासनाची हडप केलेली रक्कम परत देण्यात यावी. राहणार खेरखेडा ग्रामपंचायत येथील सर्व रोड स्मशानभूमीचं गट्टू फिटू काही व्यवस्थित बसवण्यात आलेले नाहीत आणि खाली सर्व मुरुम टाकून त्याच्यावर दबाई नाही, पाणी नाही, काही नाही, तसेच आथरून दिले. ततर काम झाल्यामुळं सर्व गरम वाजतील. हे सर्व नाराज लोक आहेत. तरी याची तुम्ही चौकशी करून पूर्ण आम्हाला पाठपुरावा दाखवणे. माळ पठारावरील खेडखेडा येथे जनसुविधेमध्ये स्मशानभूमीच्या सौंदर्य करण्यासाठी 5 लाख रुपयाची सौंदर्यीकरण करण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी गट्टू बसवून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे फक्त 15 ब्रास गट्टू बसवून संपूर्ण रक्कम काढून दबाव तंत्राचा वापर करून गावकऱ्यांना काही समजत नाही अशा आविर्भावाने ठेकेदाराने व त्याच्या लालची सहकार्याने काम केलेले आहे. परंतु खेरखेडा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभाग पुसद यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराला यादीत टाकावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा. तसेच आपल्या आसपासच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच अधिक माहितीसाठी www.3dnews.in या वेबसाईटला भेट द्या.